आज मी क्लासला चाललेले. क्लासला जाताना माझे खूप नखरे असतात की मी कशी दिसते, वाकडं तिकडं बघायचं चालू असतं माझं. मी कशी दिसते, काय कशी दिसतात कपडे, केस कसे आहेत आणि चालू सारखं. तर क्लासवरून आल्यानंतर नाही म्हणलं चला आज काहीतरी खायला बनवू वेगळं असं. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आले. तर कांदा मी बारीक चिरून घेतला, एकदम बारीक. टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतलं. काय बनवत असेल तुम्ही गेस करा बरं, काय म्हणजे काय असेल नक्की, तुम्हाला काय वाटतं मी काय बनवत असेल. तर काकडी पण एकदम बारीक चिरून घेतली मी. काकडी, टोमॅटो ह्या गोष्टी मी मार्केटमधून जाऊन आणल्या होत्या. ते म्हणजे मला हे बनवायचं होतं म्हणून मी आणलेलं. आणि मेयोनीज पण मी मागवलेलं. तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दिसलं असेल मी मेयोनीज मागवलेलं. तर ह्या गोष्टीसाठीच मी मेयोनीज मागवलेलं स्पेशली. तर मेयोनीज मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्याच्यावर मी पिझ्झा पास्ता सॉस असतं ते पण मिक्स केलं होतं, म्हणजे चव छान येते. थोडे मीठ टाकले. तर तुम्हाला निम्म्यात समजलं असेल मी काय बनवते, तर मला कमेंटमध्ये निम्म्यातून सांगा की मी काय बनवलं असेल. तर हे बटर होतं, बटर पण मागवलं होतं मी. तर ते मिक्स चांगलं करून घ्यायचं. आणि मी बनवते सँडविच, तुम्हाला ब्रेडवरून समजलं असेल. तर एजेस चांगले काढून घ्यायचे, कट करून घ्यायचे एजेस. नसेल नाही काढले तर चालते, पण जरा छान दिसतं पण खाताना चांगलं लागतं पण. तर नंतर बटर अप्लाय करून घ्यायचं त्या ब्रेडवर आणि ते तव्यावर मस्त भाजून घ्यायचं. वन साईड बटर अप्लाय करून तव्यावर मस्त भाजून घेतलं ना, वन साईडच भाजायची, कारण दुसरी साईड नंतर ना आपण त्याच्यावर ते जे आपण मिक्सचर केलं आहे ते तेव्हा टाकलं ना की नंतर दुसरी साईड भाजते. तर ते मस्त मिक्सर त्या ब्रेडवर टाकून घ्यायचं भाजलेल्या साईडवर आणि ते एक ब्रेड ठेवून मस्त भाजायचा. तर बघा मी कसा भाजते आणि किती खरपूस भाजला आहे, असला भारी लागत होता ना, खतरनाक. तुम्ही बघा असं करून ट्राय एकदा. मस्त भाजतो आणि मस्त लागतं. मेयोनीजनी चव येते एकदम. सँडविच घेतला होता. मला कॅफेतलं पण सँडविच आवडणार नाही, एवढं ॲड सँडविच हे आवडतं. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं. मी बनवते, ताई पण बनवतात माझ्या, त्यांच्याकडून मी शिकली आहे. तर असा होता आजचा माझा दिवस आणि असं सँडविच तुम्ही नक्की करून बघा. बाय बाय गाईज.